नमस्कार. आज आपल्या चॅनेलवर ज्योती चिंचणीकर बेळगावहून आलेल्या कवयित्री आहेत. आपल्या उमा विश्व चॅनेलमध्ये प्रथम स्वागत. त्यांचं स्वागत ज्योतिताई. नमस्कार. बेळगावहून नाही, मी बेळगाव जिल्ह्यातल्या सदलगा गावात असते, जे कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमेच्या अगदी जवळ, म्हणजे पहिलंच गाव आहे आमचं. तर आपण असं म्हणूया की महाराष्ट्राच्या अगदी जवळच्या गावातून त्या आपल्याला भेटायला आलेत आज आपल्या चॅनेलवर. आज त्या आपल्याकडे येऊन 2 कविता आपल्याला ऐकवणार आहेत. पहिली आहे गांधारी विषयावरची. आता गांधारी तर आपल्याला सर्वांना माहिती आहे, महाभारतातलं खूप मोठं पात्र आहे. ते स्वतःचा अंध पती असताना डोळ्यावर पट्टी बांधून जिनं संसार केला ती गांधारी. अर्थात आता महाभारतात याचे संदर्भ फार वेगळे आहेत, पण हे संदर्भ बाजूला ठेवून आजच्या शिकलेल्या स्त्रीनं जर ठरवलं की गांधारीनी जर डोळ्यावर पट्टी बांधली नसती तर महाभारत वेगळं घडू शकलं असतं. आई म्हणून तिनं मुलांना फार वेगळं घडवलं असतं, असं घडू शकलं असतं. आणि हाच आशय मांडलाय ज्योतिताईंनी आपल्या गांधारी कवितेमध्ये. बघा, मी असं अशासाठी म्हटलंय की उच्च शिक्षित स्त्रिया हा विचार करू शकतात, कारण त्या स्वतः डॉक्टर आहेत. आणि त्यांच्या नजरेतून गांधारी आधी आपण ऐकूया आणि मग पुढची कविता ऐकूया. ज्योतिताई. कवितेचं नाव आहे गांधारी. म्हणतही असतील म्हणणारे जरी, म्हणतही असतील म्हणणारे जरी, गांधारी तू पतिव्रता खरी. म्हणतही असतील म्हणणारे जरी, गांधारी तू पतिव्रता खरी. मी म्हणेन की, मी म्हणेन की पत्नी धर्म तुझ खरा काय तो कळला नाहीच. मी म्हणेन की पत्नी धर्म तुझ खरा काय तो कळला नाहीच. अंधपतीला सारी सृष्टी दावतीस तू आपुल्या दृष्टी. अंधपतीला सारी सृष्टी दावतीस तू आपुल्या दृष्टी. तव नेत्रांनी दावतीस जग, तव नेत्रांनी दावतीस जग. दुसरा असता इतिहासच मग. पुत्र पराक्रमी तव दुर्योधन, पुत्र पराक्रमी तव दुर्योधन. एक एक तो शिकता दुर्गुण. डोळ्यामध्ये तेल घालून जपायला तू चुकलीस जननी. झाकून बसलीस नेत्र आपुले, झाकून बसलीस नेत्र आपुले. अज्ञ पोरते मार्गच चुकले. डंका बडवून चारित्र्याचा, डंका बडवून चारित्र्याचा. काय कुणा उपयोगता याचा. ना पुत्राला नाही पतीला, ना पुत्राला नाही पतीला. आणू शकलीस सन्मार्गाला. नको तुझा आदर्श आम्हाला, नको तुझा आदर्श आम्हाला. नको मला वा पुढल्या पिढीला. चुकून सुद्धा आता दुसरी, चुकून सुद्धा आता दुसरी. नको व्हायला कोणी गांधारी, नको व्हायला कोणी गांधारी. खरंच किती उत्तम हा विचार आहे की खरं म्हणजे आईने डोळ्यात तेल घालून आपल्या मुलांचं पालन पोषण करावं लागतं, आणि आजच्या काळामध्ये तर लागतच लागतं. आणि हा विचार ज्योतिताई खरंच अप्रतिम विचार मांडलात कवितेतून, आणि अगदी ओघवती कविता तुम्ही ओघवत्या शैलीत सादर केलीत. आता दुसरी कविता आहे राधेची बासरी, श्रीकृष्णाची बासरी. श्रीकृष्णाच्या बासरीचं राधेशी नातं, वेणू आणि राधा हे नातं काय असेल. राधेच्या मनात वेणूबद्दल द्वेष आहे, असूया आहे, प्रेम आहे, काय आहे ते ह्या दुसऱ्या कवितेत आहे. अनेक वेळा वेळोवेळी अनेक कवींनी याच्यावर लिहिलेलं आहे, आणि प्रत्येकाने त्याचा एक वेगळा दृष्टिकोन सादर केलेला आहे असं आपण बघतो. तर माझ्या दृष्टिकोनातून ही एक कैफियत आहे. अगदी गाजलेलं गाणं आहे ना, नको वाजवू श्री हरी मुरली. तर मुरली आणि राधा यांचं अतूट नातं हे कशा प्रकारचं आहे याचे वेगवेगळे अँगल्स म्हणूया आपण, की अनेक जणांनी सादर केलेले आहेत. तर माझ्या कवितेचं नाव आहे की कैफियत. ही राधेची कैफियत आहे. सांज सकाळी रोज दुपारी हरीच्या ओठावरी बासरी. सांज सकाळी रोज दुपारी हरीच्या ओठावरी बासरी. एके दिवशी राधा चिडूनी, एके दिवशी राधा चिडूनी. हरीची मुरली आणि चोरुनी.
एके दिवशी राधा चिडूनी हरीची मुरली आणि चोरुनी, म्हणे हिला मी जाळून टाकू वा यमुनेच्या जळात फेकू, म्हणे हिला मी जाळून टाकू वा यमुनेच्या जळात फेकू. तोच अचानक मधुर वचने, तोच अचानक मधुर वचने, मुरली बोले मनुजवाणीने. सैर भैरशी दिसशी राधे, सैर भैरशी दिसशी राधे, शल्य काय जाळी हृदयाते. सैर भैरशी दिसशी राधे, शल्य काय जाळी हृदयाते. थरथर ती का ओठही दोन्ही, पुन्हा पुन्हा नयनी का पाणी. चिडून बोलली राधा तिजसी, चिडून बोलली राधा तिजसी, तू कारण गे मम दुःखासी. चिडून बोलली राधा तिजसी, तू कारण गे मम दुःखासी. सदा हरीच्या सन्निध वससी, हरीच्या ओठावरी मिरविसी. अनमी झुरते त्याच्यासाठी, अनमी झुरते त्याच्यासाठी, नाम जपत त्याचे मम ओठी. सकाळपासून झोपे तोवरी, ध्यास मनाला गिरीधर गिरीधर. सकाळपासून झोपे तोवर ध्यास मनाला गिरीधर गिरीधर. अनरात्रीला झोपेतही तो रोजच माझ्या स्वप्नी येतो. अनरात्रीला झोपेतही तो रोजच माझ्या स्वप्नी येतो. तहान नाही भूकही नाही, तहान नाही भूकही नाही, हरी म्हणे प्रत्येक श्वासही. तहान नाही भूकही नाही, हरी म्हणे प्रत्येक श्वासही. तरीही माझ्याहून अधिक तो तुलाच काग जवळी. बासरी म्हणते गोड हसून, बासरी म्हणते गोड हसूनी, क्रोध आवरी राधे राणी. बासरी म्हणते गोड हसूनी, क्रोध आवरी राधे राणी. तूच म्हणसीना, तूच म्हणसीना दर श्वासाला, जपत राहसी तू कृष्णाला. तूच म्हणसीना दर श्वासाला, जपत राहसी तू कृष्णाला. पण राधे, पण राधे मजला तर बाई, पण राधे मजला तर बाई. हरी वेगळा श्वासच नाही, हरी वेगळा श्वासच नाही. किती छान कल्पना आहे ज्योतिताई. तुमच्या दोन्ही कविता अप्रतिम, म्हणजे तुमच्या सगळ्याच तुम्ही आतापर्यंत ऐकवलेल्या कविता अप्रतिम आहेत. प्रत्येकाचा वेगळा विचार आहे. तुमच्या कविता साहित्य सेवेला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. आमच्या रसिकांना तुमच्या कविता खरंच खूप आवडतील आणि पुन्हा एकदा तुम्हाला बोलवून घेतील अशी मी अपेक्षा करते. धन्यवाद. धन्यवाद. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट बॉक्स मध्ये कमेंट टाका. चॅनेल उमा विश्व चॅनेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट, आपले चॅनेल व्हॉट्सअपवर पाहू नका, युट्यूबवर पहा.